सह्याद्रीच्या कुशीत ढगांमध्ये लपलेलं एक आध्यात्मिक जग, योग साधना आणि भक्तीचा अद्भुत संगम. गगनबावडा येथील गगनगिरी मठ हा महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आध्यात्मिक आणि निसर्गरम्य धार्मिक स्थळांपैकी एक मानला जातो. हा मठ सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये गगनगड परिसरात वसलेला आहे. शांत वातावरण, धुके, दऱ्या आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे हे ठिकाण भाविक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करते. गगनगिरी महाराज होते तरी कोण? गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील महान योगी आणि संत म्हणून ओळखले जातात. त्यांचे मूळ नाव श्रीपाद बाळासाहेब पाटणकर साळुंखे असे सांगितले जाते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मणदुरे येथील 1906 मध्ये झाला. लहान वयातच त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. त्यांनी योग साधना, ध्यान आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. डोंगर माथ्यावर वसलेलं शांत ठिकाण, ध्यान आणि साधनेसाठी प्रसिद्ध, नैसर्गिक धबधबे व धुके, गगनगड किल्ल्याजवळील परिसर, भक्तिनिवास आणि प्रसाद व्यवस्था, माकडांची उपस्थिती पर्यटकांनी काळजी घ्यावी. गगनगिरी महाराजांची समाधी आणि मंदिरे हे मुख्य आकर्षण आहे. निसर्गदृश्य, मान्सूनमध्ये संपूर्ण परिसर हिरवागार होतो. धुक्यात हरवलेला घाट आणि दऱ्या अत्यंत सुंदर दिसतात. गगनगड परिसर मठाजवळ गगनगड परिसर असून येथून कोकणातील दृश्य दिसते. सह्याद्रीच्या कुशीत ढगांमध्ये लपलेलं एक आध्यात्मिक जग अशी या गगनगिरी मठाची ख्याती आहे.